असं म्हणाला विष्णू काका. अरे नुसतं म्हणाला नाही, त्यांच्या मागेच लागला बाबाच्या. अरे बापरे, विष्णू काका म्हणजे ना कहर आहेत. बाबा काय म्हणाले? बाबा काय म्हणणार, बाबांचा उत्साह म्हणजे काही विचारू नकोस. 20-25 वर्षांनी तरुण झाले ते. मला असं वाटलं की मी त्यांच्या वयाचं ते माझ्या वयाचं. आजोबांचं नेहमीच आहे, वाड्याबद्दल बोलायला लागले की थेट त्यांच्या बालपणात पोचतात. अरे हो, दॅट रिमाइंड्स मी. बाबांनी अगदी आवर्जून सांगितलंय की डॉक्टर विराज सामंतांना आग्रहाचं आमंत्रण द्यायचंय, त्यांना बोलवायचंय. पूनम काकूंना सुद्धा कळवायला हवं. हो, कळवायला हवं, पण ती येईल की नाही माहित नाही. का? अगं बाळ काका गेल्यापासून ती जरा अलिप्तच राहते. अरे एकटी पडली ना ती, काही कटू आठवणी त्रास देत असतील तिला, त्याच्यामुळे असेल कदाचित. मी जाईन ना तिच्याकडे स्वतः तिला बोलवायला. मला खात्री आहे ती नाही म्हणणार नाही. काही झालं तरी शास्त्री घराण्याची सून आहे ती, तिने या सोहळ्याला असायलाच हवं. मुन्ना, ये प्रिया. काय ठरते? काही नाही का, आपल्या वाड्याच्या सोहळ्याविषयी चर्चा चालली. अरे वा, मग काय काय ठरलंय? कुणाकुणाला बोलवायचं हे तर ठरलंय. ठरवा ठरवा. माझं काही मत विचारायची, मला विचारायची गरजच वाटत नाही ना यांना. एकट्यानेच ठरवा. पक्केच सगळे अगदी. वहिनी सुद्धा अशी करते. थांब आता, थांब. डेकोरेशनचं डिपार्टमेंट माझं आहे, त्यामुळे त्यात कुणालाही मी मध्ये येऊ देणार नाहीये. ए दादा, तू वसईला कधी जातोयस? मी उद्या जाईन. मी पण येते तुझ्याबरोबर, मला काही मापं घ्यायची आहेत. ग्रेट. जाऊ ना दादा बरोबर? अगं हे काय विचारणं झालं का? डेकोरेशन काय मी किंवा कुसुम करणार आहोत का? जाऊ दे, झोपूनच जाते मी. जाऊ. तू गेलीस की तुलाही बरं वाटेल आणि बाबालाही बरं वाटेल. माझ्या डोक्यात खूप कल्पना आहेतच, पण तुम्ही सुद्धा तुमच्या कल्पना मला सांगा. हा, तू एवढ्या उत्साहानं सगळं करतेस ना, तेच खूप आहे. ऍक्च्युली त्याच्यामुळे आमचा उत्साह दुप्पट झालाय. आणि वाढलेल्या उत्साहामुळे आम्हाला जराशी भूक सुद्धा वाढलेली आहे. हो, आलं, लक्षात आलंय. सगळं तयारच आहे. कुकरचं झाकण पडलं की फक्त आमटी टाकायची. आत्ता टाकते. आई तुम्ही बसा, मी बघते. ए थांब, मी पण येते. हीच मुन्ना आहे. मी तुला म्हटलं होतं ना, सोहळा पुढे ढकलायची गरज नाही, सगळं काही सुरळीत होईल. कधी कधी वाटतं अशा एकत्र घालवलेल्या क्षणांची सुद्धा दृष्ट काढायला हवी. देवा राजा, किती मोठ्यानं बोलताय ते. आणखीन थोड्या मोठ्यानं बोलले ना तर थेट वाड्यावरती ऐकू जाईन तिकडे बाबांना. आणि बाबांपासून लपवतायत सगळं. बोला बोला, आणि मोठ्याने बोला, आणि मोठ्याने बोला. तू तारी घेऊन बोला. समजून शास्त्री एका जागी जमणार आहेत, एका वेळी संपून टाक. काय ग? तुला कळलं की नाही? काय? फोन नाही आला शास्त्रांकडनं? कशाबद्दल? कसला तरी सोहळा आहे म्हणे. कसला सोहळा? सगळ्या शास्त्र्यांचा वाड्यावर कसला तरी सोहळा आहे. तुला माहित नाही?
आश्चर्य आहे बाई. राहून गेला असेल अगं. माझाही तसा कॉन्टॅक्ट नसतो ना. वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का तुला दी? बोल ना. जीजू गेल्यापासून त्याने तरी कुठे आपुलकीचे संबंध ठेवले तुझ्याशी? नाही ग, म्हणजे मला तरी. दी, कधी स्वतःहून ते भेटायला आलेत तुला? सांग ना. तुला कोणी सांगितलं या सोहळ्याबद्दल? कुसुमात्यांनी. आणि म्हणून मला प्रश्न पडला की बघ जरा. अरे कुसुमात्या, अहो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. बघ, माझी आठवण काढणारी फक्त एकटी तूच आहेस. तुम्ही आहातच तशा. या ना, या ना. बापरे, या कुसुमात्या. बापरे, रिक्षावाला काय होता माहिती? आई आई ग. या कुसुमात. काय, कशी चालली आहे सोहळ्याची तयारी? काय ग, तू काय अंतर्यामी आहेस की काय? म्हणजे? अगं, तुम्हाला या संबंधी काहीही माहिती नसेल म्हणून मुद्दामून सांगायला आले. वाड्यावरच्या सोहळ्याची तयारी जोरात सुरू झालेली आहे. माझी खात्री आहे पूनमला याबद्दल काहीही माहिती नसणार, काहीही सांगितलेलं नसणार. तुम्ही बसा, हा, मी चहा घेऊन येते. हो, आलं बिलं घाला जरासं. तू जरा आत ये. तुम्ही बसा. हा, काय काही काय झालं? हं, तुम्ही बसा. आणि बिस्किट असतील तर आले मी. हं, काय कधी कुसुमात्याने जर आत्ता सांगितलं तर तुला आधीच कसं कळलं? अगं, दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा सांगतायत मला त्या? त्या आता म्हणत होत्या मी आत्ता. ती सगळ्याच गोष्टी लक्षात राहतील त्या कुसुमात्या कसल्या. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? ठीक आहे, तुला माझ्यावर शंका घ्यायची ना, घे, काही म्हणणार नाही. ती मला एवढंच सांगायचं की जर नातं जपलं गेलं पाहिजे तर ते दोन्ही बाजूनी. तुला वेळ नसतो, कामात असतेस तू. एवढे सगळे शास्त्री आहेत ना, एकानेही तुला कळवू नये. कळवणार असतील ग, राहिलं असेल. कुसुमात्याने सांगितलंय ना, झालं तर. ग्रेट, आपलं टेंडर पास झालं. आधी आपण मिळून काम करतो ना, त्यावेळी टेंडर पास होईल किंवा नाही होईल असं काही टेन्शनच नसतं. पण या पुढच्या मीटिंगचं मला टेन्शन आलंय. का? पुढची मीटिंग ऑलमोस्ट एक फॉर्मॅलिटी आहे. आपण दोघं असू ना, काय प्रॉब्लेम आहे? हो, पण आपला वाड्यावरचा सोहळा आणि या बँगलोरच्या मीटिंगची डेट क्लॅश होते. मीटिंग आदल्या दिवशी आहे, पण वाड्यावर मला तयारीसाठी जावंच लागणार ना. या राईट, वाड्यावरचा सोहळा. बघ ना, 150 वर्ष आपल्या वाड्याला पूर्ण होत आहेत, म्हणून आपणच सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केलाय. सगळे एकत्र येणार आहोत आपण. नेमकं मीटिंगचं तेव्हा चाललंय. अरे, मला वाटलं नव्हतं रे डेट क्लॅश होईल अशी. नो प्रॉब्लेम. आधी एक काम करूया, तू वाड्यावरच्या सोहळ्याच्या तयारीला जा. मी बेंगलोरच्या मीटिंगचं पाहतो. अरे पण अरे इट्स ओके. हे पा, एक वेळ तू मीटिंगला नसशील तर काही एवढा प्रॉब्लेम नाही, पण तू सोहळ्यासाठी वाड्यावर असणं जास्त महत्वाचं आहे.
मीटिंग आदल्या दिवशी आहे, मीटिंग संपवून तू सुद्धा डायरेक्ट पोच वाड्यावर. प्रयत्न करते. थँक्स, थँक्यू सो मच. काय थँक्स काय. वा, फर्स्ट क्लास. बाबा कधी आलात तुम्ही? काय काय आत्ताच येतो. पण तू चित्र काढण्यात गुंगलीस ना. फर्स्ट क्लास, छान जमलंय. पण मला एक सांग, हे चित्र तू आधी काढलंस ना, हे पुन्हा काढतेस ना? काढलं होतं आधी, पण तुम्ही कोणी बघून त्याचं कौतुक करण्याआधीच त्याला दृष्ट लागली. म्हणजे खराब झालं ते. पण ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. बघा ना, मी पुन्हा नव्याने काढलं आणि मला प्रॅक्टिस सुद्धा झाली. सांगा ना बाबा, कसं झालंय? अरे खरंच छान झालंय, मस्त. तुला खरं सांगू, हे चित्र पाहता पाहताना मी ना असा वाड्यात जवळ येऊन पोचलो. सगळ्या अशा जुन्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर नाचायला लागल्या. अशा खरं फर्स्ट क्लास, क्या बात आहे. प्रिया, एक सांगू तुला, मी सुद्धा वाड्याचं चित्र काढायचा प्रयत्न केलाय पूर्वी. पण माझं काय व्हायचं, वरून सुरुवात केली तर कौलापर्यंत पोचायचो, खालून सुरुवात केली तर कौलापर्यंत कधी पोचलोच नाही मी. लवली. काय हो, काय झालं? अगं काही नाही ग, वाड्याच्या सगळ्या आठवणी अशा माझ्या डोळ्यासमोर नाचायला लागले ना. मग सांगा ना काहीतरी. हा, एक आता नाही, त्या दिवशी. आता सगळ्या गमती जमती तुला सांगून टाकलं, तर मग त्या दिवशी काय धमाल करायची. बर, तू स्वप्नीलला सांगितलंस ना? मी सांगेन त्याला, पण तो 1000 कारणं सांगेल. त्यापेक्षा बाबा तुम्हीच सांगा ना, म्हणजे मग मुकाट्याने येईल. नाही, मी सांगेन, पण तूही सांग. आणि हे चित्र ना लॅमिनेट कर, आपण भिंतीवरही लावूया. म्हणजे काय होईल, येता जाता कधी भिंतीकडे बघितलं ना की झालं, आठवणींचा सगळा सिनेमा सुरू. बाबा काय तुम्ही नुसते हसताय, त्यापेक्षा सांगा ना काहीतरी. एक गंमत सांगतो. तुझा बाळ काका लहान होता, त्याला ना मोठं व्हायची फार घाई होती. दरवर्षी मला म्हणायचं, मी दरवर्षी वाढदिवस साजरा करतो, पण तुझ्या एवढा मोठा कधी होणार. अरे मी त्याला म्हणायचो, अरे होशील रे, घाई काय आहे तुला मोठं व्हायची. आणि मुळामध्ये बाळ तसा थोडासा मित्र. म्हणून मी त्याला म्हटलं की अरे मोठं व्हायच्या आधी ना धीट व्हायला लागतं, नवीन नवीन आव्हानं स्वीकारावी लागतात. एवढं मी तुला फक्त सांगितलं. पुढच्या 5 मिनिटांमध्ये बाळ कुठे होतं माहितीये? कुठे? अगं वाड्यावरच्या कौलावरती. तिकडे एक पतंग अडकला होता. तो पतंग त्याला काढायचा होता. आणि बाळ अशा ठिकाणी अडकला होता की ना धड त्याला पुढे जाता येत होतं ना मागे येता येत होतं. झालं. आणि तेवढ्यात ना बाबा आले. झालं. बाबांना बघितलं आणि बाळच्या डोळ्यातून गंगा जमुना व्हायला लागल्या. बाबा सुद्धा त्याच्याकडे बघून खरं म्हणजे, पण बाबा सुद्धा हसायला लागले माहितीये. मग पुढे? अगं पुढे काय, आत्ता नाही, वाड्यावरती. सगळं तुला आत्ता सांगितलं तर सस्पेन्स काय मग? बाबा चला मी निघतो. शेवटचा हात फिरवून टाक आणि लॅमिनेट कर. प्रिया, चित्रकार नसल्याचं आज सगळ्यात मला वाईट वाटतंय. म्हणजे? तू जे हे गोड हसतेस ना, त्याचं लगेच चित्र काढून ठेवलं असतं मी. अशीच हसत राहा बाळा. चला.
या मिसेस अभ्यंकर. डॉक्टर मी मिसेस शास्त्री तुम्ही? मला माहिती आहे डॉक्टर, मी अपॉइंटमेंट घेतलेली नाही आहे आणि अपॉइंटमेंट शिवाय आलेलं तुम्हाला आवडत नाही. इट्स ओके मिसेस शास्त्री. तसंही मिसेस अभ्यंकरांना नेहमीच उशिरा यायची सवय आहे. त्या येईपर्यंत आपण बोलू शकतो. बोला मिसेस शास्त्री, काय प्रॉब्लेम आहे? आज मी पेशंट म्हणून आलेले नाही आहे, तुम्हाला निमंत्रण द्यायला आले. कसलं निमंत्रण? वाड्यावर एक सोहळा आहे. आमच्या वाड्याला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच निमित्ताने एक कौटुंबिक सोहळा आहे. त्यासाठी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण द्यायला आले. खूप चांगली कल्पना आहे. आठवणींचा सोहळा. पण कल्पना कितीही चांगली असली तरी शास्त्र्यांच्या सोहळ्यात येऊन मी काय करणार मिसेस शास्त्री? आणि तसंही मी फॅमिली फंक्शन्स अटेंड करत नाही. तुमचा शास्त्रांशी तेव्हाही संबंध होता आणि आताही आहे. आता डॉक्टर म्हणून आहे आणि तेव्हा श्रीरंग रानडे म्हणून होता. कदाचित म्हणूनच आजोबांनी तुम्हाला आवर्जून यायला सांगितलंय. आणि तुम्ही म्हणालात तसं सोहळा आठवणींचा आहे आणि तुम्ही शास्त्रांच्या आठवणींचा एक भाग आहात. मी बघेन मिसेस शास्त्री. निमंत्रण मोठ्या आशेने दिलंय. ठरवा तुम्ही. थँक्यू. पिऊ कशी आहे आता? म्हणजे तिच्या बाबतीत पुढे काही? कोर्टात न्याय मागायला गेलो होतो, पण तिच्या आईनं येणं टाळलं. पुन्हा प्रयत्न. तुम्ही प्रत्यक्ष का नाही बोलत त्यांच्याशी? प्रॉब्लेम हा आहे मिसेस शास्त्री, प्रयत्न एकतर्फी असून नाही चालत. त्याला दुसऱ्याची साथ असायला हवी आणि नेमकी तीच नाहीये. जर तुमची परवानगी असेल तर मी एक प्रयत्न करू? काय? मी प्रत्यक्ष बोलू का त्यांच्याशी? कदाचित तुम्हा दोघांमध्ये एकमेकांविषयी कटुता असल्यामुळे संवाद होत नसेल. मला बोलायला काहीच हरकत नाहीये. मला शुभ्रा शास्त्रीला भेटायचंय आणि तुला पिहूला. तू माझा रस्ता मोकळा कर, मी तुझ्या रस्त्यातनं बाजूला होते. नाही, नको. का? नाही मिसेस शास्त्री, माझे वैयक्तिक प्रॉब्लेम्स मलाच सोडवायला हवेत. पण डॉक्टर, मिसेस अभ्यंकर कधी येतील मिसेस शास्त्री? थँक्यू मिसेस शास्त्री. ठीक आहे, येते मी. आम्ही तुमची वाट बघतोय. नक्की या.